पंढरीशी जारी आल्यानो संसारा, पंढरीशी जारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे, मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे. तुका म्हणे निधी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना,
वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ पांडुरंगा करू जीवाने मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागे वाणी परब्रह्म रूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा जगद्गुरु तुकाराम महाराज की साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे जय 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 हनुमान कृपा भाविक जन हो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहो निवासी आपल्या रसाळ वाणीच्या माध्यमातून पंचम वेद निर्माण करणारे कडकडीत वैराग्याचे पुतळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग हे विठ्ठला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणून आपल्या पारोडी येथील भैरवनाथ दिंडी सोहळा आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आलेला आहे आणि या सोहळ्यानिमित्त आजची कीर्तनरूपी सेवा आमचे भाऊसाहेब त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असो. या कीर्तनाला गोड अशी मृदंगाची साथ आमचे माऊली महाराज पालखेवा गोड मृदंगाची साथ करत आहेत. हार्मोनियमची साथ आमचे भगवान महाराज करत आहेत. दोघांकरता एक वेळ टाळी वाजवून तसेच आताच त्यांची चाल ऐकली. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे निळकंठ महाराज काळे आणि आमचे भान महाराज
दोघे गोड अशी साथ करत आहेत, संगीत विशारद आहेत. महाराजांकरता एक वेळ टाळी वाजवा महाराज. तसेच सर्व भजनी मंडळ, तर सर्वांची नावं काही घेत नाही, सर्व भजनी मंडळ आमचे नगरे महाराज ना, नगरे महाराज असतील, गाडे महाराज, सर्वांकरता एक वेळ टाळी वाजवा. तसेच आज या ठिकाणी लाईव्ह शूटिंग चालू आहे. आमच्या मनोरंजन विश्वचे मालक आमचे हरिभक्तीपरायण डोंबाळे सर गोड अशी लाईव्ह शूटिंग करतायत. सरांकरता एक वेळ टाळी. आणि ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, लांडगे साऊंड सिस्टीम पारोडीकर, गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्याकरता ही टाळी वाजवा. तसेच 2 तुळशी झाले आणि आमचे विनेकरी महाराज यांच्याकरता एक वेळ टाळी वाजवा. आणि एक विशेष म्हणजे आपल्या गावचं वैभव, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य केलं आणि आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना प्रस्थापित झाला, आमचे कुदळे सर समोर आहेत, त्यांच्याकरताही टाळी वाजवा आणि त्यांचं अभिनंदन. बरं, कोण राहिला असेल तर क्षमा विठाला. मनुष्य जीवनामध्ये परमार्थ क्षेत्राची अत्यंत गरज आहे. ऐका, मनुष्य देहाला येऊन सुद्धा आपण माणूस आहोत अशी जाणीव सामान्यपणे बऱ्याचशा लोकांमध्ये नाही. म्हणाल कशावरून म्हणाल तर ऐका, शास्त्राने साधू संतांनी धर्माने सांगितलेली कर्मे पालन करीत नाही. बरोबर आहे की नाही सर? खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, स्वैराचारी भ्रष्टाचारी असं जीवन मनुष्य जगतो. आणि याचा परिणाम शेवटी निकृष्ट अशा पशु पक्षादी पाप योनीला जन्म घ्यावा लागतो आणि आयुष्य संपलं की पुन्हा मरावं लागतं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम. या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हा जीव सातत्यानं फिरत राहतो. किती वेळा जन्मा जन्मायावे किती व्हावे अजित. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टीच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती. हो, याचंच वर्णन आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील करतात. काय सांगो गर्भेची या मद भोगी जीवाला सहन होत नाही. म्हणून हा जीव महाराज तुझं क्षणाक्षणात ध्यातशी, क्षणाक्षणाला त्या भगवंताचं आठव करतो, चिंतन करतो आणि त्याला विनंती करतो. एक वेळ Yeah.
भगवंताकडे नवस करतो, विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळी उगवणी. देवा हे दुःख मला सहन होत नाही, या दुःखातून तू मला एक वेळ वेगळं कर. आणि तू जर मला या दुःखातून वेगळं केलं, आठविना पाया हा माझा नवस. अखंड तुझं भजन करील, अखंड तुझं चिंतन करील, असा महाराज देवाकडे नवस केला. आणि भगवंताकडे नवस केला. आणि भगवंताने, देवाने या जीवाला या दुःखातून वेगळं केलं. ऐका, आणि ज्या क्षणी हा जीव या दुःखातून वेगळा झाला, नवे नवे या संसारूपी सागरामध्ये उतरला, त्याच क्षणी तू त्या भगवंतास विसरला. आणि विसरल्याचा परिणाम, विसरले तया थोर जाणी हानी पचली. विसरल्याचा परिणाम महाराज, पुन्हा तो त्या गर्भवासाच्या फेऱ्यामध्ये फिरू लागला, वाहत जाऊ लागला, पुढत जाऊ लागला. परंतु आमच्या साधू महात्म्याला महाराज बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या जीवाचं अधिपतन होत आहे. तो बुडत चाललेला आहे, वाहत चाललेला आहे. हे आमच्या या साधू महात्म्याला पाहावत नाही. आणि या करता वैकुंठाला राहणारे संत खाली येतात. आम्ही वैकुंठ वासे खाली येतात. येथे उपकारासाठी आले घर राजा वैकुंठी खाली येतात. आणि काय करतात? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम वेठोबा. आले संत हिताहित जगाचे हो, जगाचं कल्याण करण्याकरता, जगाचं हित करण्याकरता, खरं हित कशामध्ये सांगण्याकरता वैकुंठाला राहणारे संत खाली येतात. आणि बाबा हो, त्या जीवाला तो हिताच्या ठिकाणी झोपलेला आहे, अहिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याला त्याचं खरं हित सांगतात आणि हिताच्या ठिकाणी जागवतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पावे चरणी ठेवा माथा.
चुकवी व्यथा जन्माची हो. अरे ही जन्म मरणाची व्यथा जर संपवायची असेल तर त्या भावे चरणी ठेवा माथा. त्या पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती माता ठेव. त्याकरता जागृत अहितापासून काढती हित देऊनी वाढवती. खरं हित कशामध्ये आहे सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन करो नियमन एक विध. खरं हित कशामध्ये आहे सांगतात. आणि सांगतात बाबा अरे जागा हो. या नरदेहाला आयल्या जीवाची इति कर्तव्यता एक भगवत नामस्मरणामध्ये आहे. या नरदेहाला आयल्या जीवाची इति कर्तव्यता एक भगवत दर्शनामध्ये आहे. तो का म्हणी जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्या पंढरीश पांडुरंगाला पाहण्यामध्ये त्याच्या दर्शनामध्ये खरी जीवनाची साफल्यता आहे. खरं हित आहे. असा हा उपदेश संत महात्मे त्या साधकाला करतात. आणि मग हा संत महात्म्यांचा उपदेश ऐकल्यानंतर एका पूर्व सुकृतवान साधकाची अशी स्थिती होते महाराज. त्याला असं वाटतं की माझा उद्धार कधी होईल. हा जिज्ञासू साधक माझा उद्धार कधी होईल. तो भगवान मला कधी भेटेल. हो काय मे उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कधी होईल. नवे नवे माझं हे कर्म कधी खंडेल. काही एक खंड येईल कर्म कधी एक कर्म खंडेल. माझं पुण्य कधी उदय येईल की मी त्या पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती मिठी मारेल. काय ऐसे पुण्य होईल गाठे घालीन पाये देवाचे मिठी. मी त्या पंढरीश पांडुरंगाच्या पायावरती कधी मिठी घालेल. सांगा जो भेटेल त्याला विचारायचे पोसावेसे हे जीवाचे. जे जे भेटे तयासे देव कृपा करेल मज काय लाज राखील. सांगा ना तो पंढरीश पांडुरंग मला भेटेल. तो देव मला भेटेल. अशी त्या साधकाची स्थिती होती. त्याची अशी स्थिती झाली महाराज. पैसता कोणाचे नाही समाधान विवरे हे मन सोच करे. कुठेही बसला असता समाधान प्राप्त होईना. एकसारखं पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण झाली. काय करावं. हो तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटी
भेटीची लागली. देव मला भेटेल का, तो पंढरीश पांडुरंग मला भेटेल का, अशी त्याची अवस्था होऊन गेली. कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. काय करावं याला समजेना महाराज. विचार केला, अरे आपण गप्प बसून चालणार नाही, आपण देहूला महाराजांकडे गेलं पाहिजे. ऐका, म्हणून हा गृहस्थ देहू गावी आलेला. महाराज काही गावामध्ये नव्हते, महाराज भंडारा डोंगरावरती. हा गृहस्थ भंडाऱ्यावरती गेला. गेल्याबरोबर पाहिलं महाराजांकडं. महाराजांचं भजन चालू आहे. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा. असं महाराजांचं भजन आहे. आणि या भजनाची अवस्था म्हणतात, ब्रह्मानंदे लागली टाळे, कोण देहाते संभाळे, असोय सा कुठे आठवची नाही. अशा अवस्थेला गेले महाराज. हा ग्रस्त गेला आणि गेल्याबरोबर श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि एवढं समाधान प्राप्त झालं महाराज. विश्रांती पावल सांभाळा उत्तरे, वाढले अंतरे प्रेम सुख. एवढं समाधान प्राप्त झालं महाराजांचं. मला दर्शन झालं. तो आनंदाने नाचू लागला की खरोखर आज माझं पुण्य उदयाला आलं महाराज. मला महाराजांची भेट झाली, महाराजांचं दर्शन झालं. पुण्य फळाले बहुत. दर्शन झाल्याबरोबर एवढा आनंद झाला. पुण्य फळाले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. माझं अनेक जन्माचं पुण्य आज उदयाला आलं की आज मला महाराजांचं दर्शन झालं. आणि त्याचा फायदा आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साखरे. अनेक जन्माचं माझं जे कोड होतं ते आज फिटलं, दर्शन झालं. महाराजांनी पाहिलं याच्याकडे, विचारलं, म्हणजे कुठून आला. म्हणले सांगितलं मी तर कुठनं सांगू, पारवडी आणि मदनवाडीच्या मध्ये आमचं घर आहे, तिथून आलं. म्हणले एवढ्या लांबून. म्हणले हो आलं. म्हणले काय इच्छा आहे आपली. म्हणले महाराज माझ्या मनामध्ये प्रापंचिक स्वरूपाची कोणतीच इच्छा नाही. माझ्या मनाची एक इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटतं. महाराज म्हटले काय इच्छा आहे सांगाल ना. तेव्हा त्या साधकानं आपली इच्छा प्रगट केली. महाराज एवढा पूर्वा मनीचा हेत, महाराज माझ्या मनाची एक इच्छा आहे. काय तो हेत पूर्ण करा. कोणता. पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा. एवढीच इच्छा आहे महाराज माझी. एवढा पूर्वा मनीचा आहे, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटावा एवढी इच्छा आहे. म्हणजे हो पंढरीनाथ भेटावा एवढी इच्छा आहे. महाराज म्हटले अरे तो पंढरीनाथ किती दिवस झाला तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालेला आहे. तो खाली बसला नाही, उभा राहून तुझ्या भेटीची वाट पाहतोय.
भेटीची वाट पाहत उभा राहिलाय. वाट पाही उभा भेटीची आवडी वाट पाहतोय. नवे नवे तो तुझ्यावर कृपा करण्याकरता एवढा उतावेळ झालाय. वाट पाही भेटी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. तो तुझ्यावर कृपा करण्याकरता एवढा उतावेळ झालाय. तू तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालेलाय. उभा राहून तुझ्या भेटीची वाट पाहतोय. मग महाराज तो पंढरीनाथ माझ्या भेटीची वाट पाहतोय. मला कृपा करण्याकरता उतावेळ झालाय. त्यासाठी मला काय करावं लागेल? पंढरीचे त्याकरता महाराज पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज पंढरीला जा म्हणतात. का हो पंढरीलाच का जा म्हणतात? हो महाराज इकडं काशीला जा, अयोध्येला जा, मथुरेला जा, वृंदावनला जा असं का म्हणत नाही? तुम्हाला देव हवाय मग तुम्ही पंढरपूरला जा असं का म्हणतात? कारण महाराज काशीपेक्षाही पंढरीचं महत्व अधिक आहे. महाराज काशीला गेल्यानंतर मोक्ष आहे, परंतु भाऊसाहेब त्या ठिकाणी मरण यावं लागतं. वा मोक्ष देवोनी पुदार काशी होय केर परी वेचे लागे शरीर ठाई. त्या ठिकाणी महाराज मरण आलं तर मोक्ष निळकंठ महाराज. परंतु आमच्या पंढरपुरामध्ये अहो फक्त कळस पाहिला तरी मोक्ष आहे. तुका म्हणे मोक्ष देखील भगवंताचं दर्शन नाही झालं तरी चालेल, फक्त कळसाचं दर्शन झालं. महाराज कळस पाहिला तरी मोक्ष आहे, एवढं सामर्थ्य आमच्या पंढरपूर मध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा. संसारामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला महाराज पंढरीला जा म्हणतात. कारण संसार कसा आहे महाराज, आपल्याकडे एवढा वेळ नाही, प्रमाणात सांगतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुसरी गोष्ट संसार दुःख मोळा असा असणारा दुःख बांधवडी असणारा संसार, यामध्ये तुम्हाला सुख नाही. मग तुम्हाला सुख हवंय, सुख लागे करे तळमळ तव तू पंढरीशी जाय एक वेळ. तुला सुख हवंय, महाराज म्हणतात पंढरीशी जाय एक वेळ. म्हणून महाराज पंढरीशी जा रे आल्यानो संसारा.
आणखी काय फायदा सांगतो ऐका. तुम्हाला पंढरपूर मध्ये देवाचं दर्शन नाही झालं, खूप गर्दी महाराज आता हो, फक्त राहुळाची पाठ जरी पाहिली तरी महाराज तीर्थे घडती एवढं सामर्थ्य पुढे महाराज जावं की नाही. म्हणून पंढरीशी झाले आल्यानो संसारात ऐक हो. आणखी काय सामर्थ्य पंढरपुरामध्ये महाराज. जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत राहुळाची पाठ पाहिल्यानंतर घडतात आणि चंद्रभागेचं नुसतं स्नान जरी नाही झालं, चंद्रभागा फक्त तुम्ही डोळ्याने पाहिली अवघीच तीर्थे गरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. जगात जेवढी तीर्थ आहेत अहो चंद्रभागा फक्त डोळ्याने पाहिली तरी तेवढी तीर्थ घडतात. कारण शंकर सांगे ऋषी जावळे सकळ तीर्थे मध्यान काळे येती पुंडलिका जवळी करती आंघोळ वंदिती चरण. जगात जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थे मध्यरात्रीच्या वेळी चंद्रभागेमध्ये आपलं मलिनत्व घालवण्याकरता येत असतात. एवढं सामर्थ्य त्या चंद्रभागेला पहाड्यामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात पंढरीशी जारे आल्यानो संसारात नव्हे. जगामध्ये जेवढे संत आहेत जेवढे साधू आहेत अवघीच संत एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिक रायांचं दर्शन नाही झालं, फक्त पुंडलिक रायांना पाहिलं महाराज तर सर्व संतांचं दर्शन त्या ठिकाणी घडतंय. म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसार राहुळाची बजा ऐका. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता हे चार मुक्तीचे प्रकार आहेत. ह्या चारही मुक्ती फक्त महाराज ध्वज पाहिला ना प्राप्त होतात कुठं पंढरपुरामध्ये. म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसार. म्हणून पंढरपुरात जायचे. एवढं सामर्थ्य त्या पंढरपुरामध्ये आहे. म्हणून सर्वांनी आपल्या पारवडीच्या दिंडीमध्ये सामील व्हायचं आणि काय करायचं टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी
उभा राहावी वाट ही चलावी पंढरीची वाट ही चलावी पंढरीची म्हणून आपल्या पार्वतीच्या दिंडीमध्ये सर्वांनी सामील व्हायचं आणि भजन करत त्या पंढरपूरला जायचं. चला हो शेजारी आल्यानो संसारा म्हणून संसारामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला महाराज उपदेश करतात की बाबा हा संसार दुःखामुळे दुःख बांधवडी आहे आणि हे दुःख घालवण्याकरता सुख मिळवण्याकरता तुम्ही पंढरीला जा. पंढरीशी जारे आल्यानो संसारामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला उपदेश करतात पंढरीला जा. कारण तिथं कोण आहे? पहिल्या चरणाचा उत्तरार्ध दिनाचा सोयरा पांडुरंग महाराज त्या ठिकाणी दिनाचा सोयरा आहे. मग आता महाराज आपला प्रश्न निर्माण होतो, काळे महाराज दिन कुणाला म्हणायचं? नगरे महाराज आपण दिन कुणाला समजतो? ज्याच्याकडे जमीन नाही, रोजचा उदरनिर्वाहाचं साधन नाही, बरोबर आहे का महाराज? याला आपण दिन समजतो. परंतु महाराज दिन खरा वेगळा आहे. महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला दिन म्हणतात काम क्रोध बंदी ज्यानं कामाला जिंकलेलं, ज्यानं क्रोधाला जिंकलेलं, ज्यानं लोभाला जिंकलेलं, ज्यानं हे 6 विकार जिंकले महाराज ते खरे दिन आहेत. आणि असे जे दिन आहेत त्या दिनाचा तो महाराज सोयर आहे. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे दिन तुमच्या लक्षात येईल. ऐका, स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गीतेवर व्याख्यान देण्याकरता गेलेले. त्या ठिकाणी स्वामीजींची एका सुंदर अशा महालामध्ये व्यवस्था केली होती. महाराज रोज स्वामीजींची व्याख्यान होत असायची आणि विश्रांती करता स्वामीजी आपल्या महालामध्ये यायचे. हा रोजचा नित्यक्रम. आणि महालामध्ये आल्यानंतर स्वामीजींचं काय चालायचं महाराज? आपली दिंडी आली का नाही? दिंडीत जे चाललं होतं का नाही? नारायण 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 गोविंद हरे नारायण नारायण गोपाल हरे नारायण नारायण गोविंद हरे नारायण नारायण गोपाल हरे नारायण 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 असं स्वामीजींचं सुंदर असं भजन चालू. आणि एवढ्यामध्ये एक परदेशातील स्त्री डायरेक्ट स्वामीजींच्या महालामध्ये येते, स्वामीजींच्या समोर उभे राहते. स्वामीजी विचारतात
आपण या मध्यरात्रीच्या प्रसंगी एकट्याच या ठिकाणी? म्हणले हो स्वामीजी, मी एकटीच आली. काय इच्छा आहे? सांगितलं स्वामीजी, लक्ष द्या. माझी अशी इच्छा आहे की मला तुमच्यासारखा सुंदर असा पुत्र हवाय. ऐका स्वामीजी, मला तुमच्यासारखा सुंदर गीतेचा अभ्यास ब्रह्मचारी असा पुत्र हवाय. आणि या 3 गोष्टीची पूर्तता करण्याकरता स्वामीजी तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. स्वामीजींनी ऐकून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, मी जरी तुमच्याशी लग्न केलं तरी माझ्यापासून होणारा मुलगा हा माझ्यासारखा सुंदर होईल हे सांगता येणार नाही. जरी तो माझ्यासारखा सुंदर झाला तरी तो गीतेचा अभ्यासक होईल हे सांगता येणार नाही. अरे जरी तो गीतेचा अभ्यासक झाला तरी तो माझ्यासारखा ब्रह्मचारी ब्रह्मनिष्ठ राहील हे सांगता येणार नाही. तुम्हाला माझ्यासारखा सुंदर गीतेचा अभ्यासक ब्रह्मचारी ब्रह्मनिष्ठ असा पुत्र हवाय. या ठिकाणी तुम्ही मांडी घालून बसा, मी तुमच्या मांडीवर बसेल, म्हणजे मी तुमचा मुलगा होईल आणि तुम्ही माझे आई व्हाल. याला म्हणायचं खरा दिन. कोणालाही दिन म्हणायचं नाही, कोणालाही साधू म्हणायचं नाही. ज्याने या कामावरती विजय मिळवलाय, ज्याने या लोभावरती विजय मिळवलाय, ज्याने या क्रोधावरती विजय मिळवलाय, ज्याने या अहंकारावरती विजय मिळवलाय, आणि असे जे दिन आहेत त्या दिनाचा महाराज तो सोयरा आहे. देव सोयरा सोयरा, देव दिना सोयरा, देव सोयरा सोयरा, देव दिना देव सोयरा, देव सोयरा दिनाचा हा महाराज दिनांचा सोयरा आहे. तो आहे कुठं? तर पंढरपूर मध्ये आहे. म्हणून महाराज पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळो तातडी उता वेळ विठोबा पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा आवडी
पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे. महाराज हा दिनांचा सोयरा तो पंढरीत आहे म्हणून महाराज म्हणतात तुम्ही त्याच्या भेटीला जा. हा दिनांचा सोयरा आहे. सोयरा काय करतो सर कुकडे सर? आपल्याला मदत करतो. आपले सोयरे मदत करतात काय महाराज? फार फार तर मोठा सोयरा असेल किती करतो? 5-10 लाख मदत करतो. आहे समजा 1 वर्षभर त्याच्यापुढे तू काय राहू शकत नाही. परंतु हा आमचा जो सोयरा आहे तो सोयरा कसा आहे महाराज? दिनाचा सोयरा पांडुरंग. तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आमचा हा सोयरा कसा आहे. सुदामा नावाचा ब्राह्मण देवाचा लहानपणचा मित्र 18 विश्व दारिद्र्य. रोज काहीतरी 5 घरं भिक्षा मागावी आणि त्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा. लोक भिक्षा वारणार. सुदामाची पत्नी सुशीला म्हणू लागली किती दिवस मी मुलांना उपवासी ठेवायचं? तुम्ही म्हणताय ना की माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, जाना त्याच्या भेटीला, त्याला काहीतरी मागा ना. सांगितलं सुशीले माझा मित्र जरी द्वारकेचा राजा असेल तरी माझ्या एकट्याच त्याला पडलेलं नाही, त्याला संपूर्ण जगाचं बघायचंय. मग सुशीला म्हणते मला नाही वाटत खरोखर तुमचा तो मित्र असावा. राग आला सुदामा ब्राह्मणाला. जायचं ठरविलं आणि सांगितलं सुशीले देवाच्या भेटीला, साधूच्या भेटीला, गुरुच्या भेटीला मोकळ्या हाताने जायचं नसतं. काहीतरी घेऊन जावं लागेल, काय असेल तर दे. मग त्या सुशीलेनं रोज भिक्षा मागून आणली. ती देवाचा जो वाटा काढायची उतरंड होती आणि त्या उतरंडीमध्ये एक डेरा, त्या डेऱ्यामध्ये देवाच्या वाट्याचे रोज पोहे ठेवत असायची. मग सुदामाने भगवंताच्या भेटीला जायचं ठरवल्यानंतर तिने ते उतरंड उतरली. त्यामध्ये जे पोहे साठले होते मुठभर महाराज, ते मुठभर पोहे घेतले आणि सुदामा देवाच्या उपरण्यामध्ये बांधले. ते पोहे उपरण्यामध्ये बांधलं, उपरणं खांद्यावरती टाकलं आणि सुदामा भगवंताच्या भेटीला निघाले महाराज. परंतु तिथूनच भजन सुरू. गाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, गाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा. कंधे पे धोती है लटा लटकाए, कंदुल की पुतली बगल में छुपाए, की पुतली आते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, आते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर चले श्याम सुंदर चले श्याम सुंदर उपरण्यामध्ये पोहे बांधले. पोहेचं ते उपर्ण पाठीशी टाकलं आणि भजन करीत सुदामाने गाले. गाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा, कंधे पे धोती है लटा लटकाए, कंदुल की पुतली बगल में छुपाए, गाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिले सुदामा. भजन करत करत सुदामा द्वारकेला आली. द्वारकेला आल्याबरोबर त्या ठिकाणी रखवालदाराने द्वारपालांनी अडवलं. सुदामाला विनंती केली जाऊनी सांगा श्री हरीला एकदा भेट सुदामाला,
सांगा श्री हरिला एकदा भेट सुदामानं त्या द्वारपालाजवळ विनंती केली. बाळपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा, म्हणून पार्थित से तुझला एकदा भेट सुदामाला. जाऊनी सांगा श्री हरिला एकदा भेट सुदामाला. विनंती केली. द्वारपाल भगवंताकडे गेला आणि सांगितलं, देवा कोणतरी अंगावरती धोतर फाटलेला आहे, पागोट फाटलेला आहे, शर्ट फाटलेला आहे आणि तो तुमचा मित्रही म्हणतोय. हो, आणि तो नाव काय सांगतोय? म्हणजे सुदामा नाव सांगतो. आणि सुदामा नाव ऐकल्या बरोबर महाराज सुनते ही दवडे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. मेहमान कैसा करीबा गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर भी सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर भी सुदामा करीब आ गया है. सुदामा नाव ऐकल्या बरोबर भगवान आपल्या सिंहासनावरून ताडकन धावत बाहेर आले. सुदामाला कवटाळलं आपल्या महालामध्ये घेऊन आले. पहिलं सुदामाच्या अंगावरची कपडे काढली, सर्व फाटले, धोतर फाटलेलं आहे, पागोट फाटलेलं आहे, शर्ट फाटलेलं आहे, कपडे काढली. स्वतःच्या हातानं सुदाम देवाला स्नान घातलं, आपल्या सिंहासनावरती बसविलं आणि सुदामाची पूजा सुरू केली. निर्गुणाकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. सुदाम देवाची त्या ठिकाणी पूजा सुरू केली. स्वतःचा पितांबर सुदामाच्या अंगावरती टाकला, फुलांचा हार गळ्यामध्ये घातला आणि पूजा करत असताना गंध तयार केला महाराज आणि गंध लावण्यास सुरुवात केली. ज्यावेळी भगवान परमात्मा सुदामाला गंध लावू लागले त्यावेळी भगवंताने सुदामाच्या कपाळावरचं जे लिहिलं होतं वाचलं. काय लिखाण होतं? श्री क्षय हा. भगवान म्हटले बरोबर आहे, माझा सुदामा दरिद्री राहण्याचं कारण जर काय असेल तर हे तटवीचं लिखाण आहे. म्हणून तटवीचे राती नवीसम विजय वाती. प्रत्येक बाळाला 5वीला ती तटवी येत असते आणि बाळाचं भविष्य लिहून जात असते. म्हणजे बरोबर आहे, माझा सुदामा दरिद्री राहण्याचं कारण काय असेल तर हे तटवीचं लिखाण आहे. श्री क्षय हा वाचलं. मग आता यामध्ये बदल करायचा. परंतु महाराज भगवंताचा स्वभाव आहे, देशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. आधी घेतो आणि मग देतो महाराज. हो, मग आता यामध्ये बदल करायचा आहे. भगवान म्हणतात, सुदामा अरे तू माझ्या भेटीला आला परंतु मला खायला काय आणलंय का? आणि मग सुदामाला आठवलं की मुठभर पोहे उपरण्यामध्ये बांधलेलं ते तिकडे टाकून दिलं होतं. सुदामा पळत गेले, ते उपरणं घेऊन आले आणि ते उपरण्यात बांधलेले मुठभर पोहे देवाच्या समोर असे सोडून ठेवले. भगवंताने कोणता विचार केला नाही महाराज, मूठ भरून घेतले. पोहे सुदामय देवाची पक्के मारी पोराडे. मूठ भरून घेतले आणि कोरडे पोहे खाऊ लागले महाराज. हो, पोहे कोरडे खाल्ले आणि काय सांगावं महाराज, पोहे खाऊन झाले, देकर दिला आणि फक्त बदल केला. स्त्री क्षय हा होत
त्या ठिकाणी यक्ष स्त्री केलं आणि यक्ष स्त्री केल्याबरोबर संपूर्ण सोन्याची लंका दान सुद्धा मला केली. सुदामा ब्राह्मण दुःखी गाई पिढीला दुःखेदारी पिढीला मुश्री गोळे कोणीला भेटीला गेला शुद्ध भाव कोणीला गाव सोनियाचा दिनवा सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. अरो मुठभर पोह्यामध्ये अख्खा सोन्याचा गाव देतोय. एवढं दान देतोय भाऊसाहेब. किती? मुठभर पोह्यामध्ये सोन्याची नगरी देतोय. असा तो सोर आहे कुठं? पंढरपूरला. म्हणून काय करा, पंढरीचे जारे आल्यानो संसार, पंढरीचे जारे आल्यानो देवाला सोयरा पांडू. ज्ञानेश्वर माऊली पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा कृपाळू तातडी उता वेळ. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं ज्याप्रमाणे मला बोलता आलं त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न वाटला असेल तो गुरुवरांच्या कृपेचा त्याबद्दल क्षमा करा. माझी महाराज ही निष्काम सेवा असते. मी कुठेही एक रुपया सुद्धा घेत नाही. मी निष्काम सेवा करतो आणि ही निष्काम सेवा त्या भैरवनाथांच्या चरणी अर्पण करून अशीच ही माझी निष्काम सेवा अखंड चालावी अशी मी प्रार्थना करतो. शेवटची बहिरी विठ्ठल जय जय विठ्ठल.
काशी क्षेत्रवनी दक्षिणी आले मागणी ते एक तुझ प्रती आहे शिरजरी पाहिजे पांडुरंगा या संतांचे रवी हेच माझ दे हे अनेक काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू माझ ठेवी पायी संत गिरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, दोन मिनिटं फक्त खाली बसून घ्या. ऐका श्री भैरवनाथ पालखी सोहळा पारवडी ते पंढरपूर जात असताना आजचा पहिल्या दिवसाच्या ह्या मुक्कामाची व्यवस्था या विरवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय श्री दादासाहेब बंडगर भाऊसाहेब यांनी सुंदर अशी आपणाकरता भोजनाची पंगत दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुक्कामाची देखील व्यवस्था केलेली आहे. तरी त्यांचं भैरवनाथ पालखी सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आजची ही पहिल्या दिवसाची जी कीर्तन रूपी सेवा आहे दिंडीतील ते हरिभक्ती परायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज दराडे यांनी सुंदर अशी सुश्राव्य अशी कीर्तन सेवा केली.
त्याबद्दल वीरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्री भैरवनाथ पालखी सोहळा पारवडी वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी श्री भैरवनाथ महाराजांचा प्रसाद म्हणून त्यांना श्रीफळ आणि उपर्ण देऊन सन्मानित करण्यात येत आहे. महाराजांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री उत्तम तात्या गावडे यांच्या शुभहस्ते महाराजांचा सन्मान करण्यात येत आहे. जावल सीतारामांच्या नावानं चांगले 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 बोला. चांगले. या ठिकाणी मौजे पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील श्री भैरवनाथ पालखी सोहळा आमच्या मदनवाडीमध्ये आज स्थानापन्न होतोय. काशी क्षेत्राचे क्षेत्रपाळ भैरवनाथ महाराज या भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व भाविक या भाविक भक्तांचं मदनवाडीच्या वीरवाडीमध्ये आम्ही जावळ सिद्धनाथ सेवेकरी मंडळ हार्दिक असं स्वागत करतो आणि आपल्या या पालखी सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आज सुश्राव्य असं कीर्तन बापू महाराज दराडे अकोलेकर यांनी अतिशय सुंदर पंढरीचा महिमा वारीचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला सादर केलं. विशेष म्हणजे बापू महाराज दराडे हे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता कायम हरिसेवा करतात, ही त्यांची एक प्रसिद्धी आहे. म्हणून अशा या कीर्तनकाराला आम्ही लाख लाख अशा शुभेच्छा देतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भैरवनाथ महाराज की जय. जावळ सिद्धनाथ महाराज की जय. पंढरीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आमचा साष्टांग दंडवत. आपण घेत असलेल्या मेहनतीचं पांडुरंगाने आपल्याला फळ द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला महाप्रसादाचं आयोजन करणारे आजचे अन्नदाते पर्वती बंडगर यांना लाख लाख शुभेच्छा देतो, धन्यवाद मानतो. आजचे कीर्तन सेवेचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे मनोरंजन विश्वचे प्रॉपरायटर आमचे संदीप शेठ डोंबाळे यांचं सुद्धा आम्ही देवस्थान कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या खणखणीत आणि दणदणीत आवाजाचा आपल्याला ज्यांनी माईक साऊंड सर्व्हिस पुरवली असे लाडगे साऊंड सर्व्हिस निंबोडीकर यांचंही मंडळ या ठिकाणी आभार व्यक्त करतं. आणि आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यावा. नेहमीप्रमाणे आपले हनुमान भक्त व श्रीराम भक्त वाडपी मंडळ आपलं वीरवाडी मदनवाडी कृपया सर्वांनी हे पारवडीची पालखी सोहळा आपल्याकडे सालाबतप्रमाणे आलेला आहे. जसे आपण प्रति आमोशाला सेवा करता वाडपी मंडळीची त्या सर्व मंडळींनी म्हणजे आपली वानर सेना आहे बजरंग बलीची त्या सेनेनं कृपया प्रत्येक वस्तू कोणालाही कमी पडता कामा नाही. काय आमटी असेल का जे जे काय पदार्थ असतील ते पदार्थ कृपया भाविक भक्तांना सर्वांनी द्यावे. आणि यापुढे तुम्हाला सर्वांना आज आनंदाची बातमी सांगतो. रात्री आपले गुरुवर्य कुदळे गुरुजींना महाराष्ट्र राज्य स्टेट लेवलचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. जावल सिद्धनाथ महाराजांच्या वतीने त्यांचा हार्दिक असा अभिनंदन सर्व सेवेकरी मंडळांच्या वतीनं. तसेच आपण येणाऱ्या अमावस्याला गुरुजींचा जंगी सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्व भावी भक्तांनी त्या येणाऱ्या अमावस्याला उपस्थित राहावे ही विनंती. प्रत्येक अमावस्याला महाराज इथं भंडारा असतो. आता गुरुजींकडे देतो माहिती. धन्यवाद. हे सगळं जावळ सिद्धनाथाचा प्रसाद आहे. आजच्या या सोहळ्यासाठी अशोक शेठ बंडगर यांनी या दिंडी सोहळ्याला दिलेला आहे.